मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता काव्याला विचारतो, प्लीज एक फोन लावून देताय का तुम्ही मला, जरा अर्जंट होता. तेव्हा काव्या काहीही बोलत नाही. मग आता लगेचच तो म्हणतो प्लीज. त्यावेळी तो आता लगेचच नंबर सांगू लागतो. तेव्हा तो आता नंबर सांगत असतो तर काव्या आता डायल करत असते आणि जेव्हा ती फोन लावते ना तेव्हा जीविका असं नाव आता त्या फोनवर येतं. तिला समजतं की जीवाला फोन लावायचा. ती पटकन आता फोन सुद्धा लावते आणि त्यामुळे आता जीवाच्या फोनची रिंग इकडे वाजत असते. तेव्हा काव्याला आता खूप मोठा धक्का बसतो की आता करावं काय, कारण माझ्या फोनवर तर जीविका असं नाव आहे. तेव्हा ती म्हणते बापरे, आता काय करावं, कारण जीवाचं नाव तर मी जीविका म्हणून सेव्ह केलंय. तेव्हा आता लगेचच काय झालं, तुम्ही लावताय ना फोन, असं पार्थ विचारतो. तेव्हा काव्या आता घाबरतच म्हणते सॉरी, हा कनेक्ट होत नाहीये. म्हणून ती पटकनच फोन आता कट करते आणि म्हणते टचचा प्रॉब्लेम आहे बहुतेक, मी करते हा चेक. असं म्हणून ती आता लगेचच जीविकाचं जे नाव सेव्ह केलेलं असतं ना ते लगेचच आता तेथे अननोन नंबर असं टाकते. तेव्हा आता लगेचच पार्थ पुन्हा विचारतो काय झालं. मग आता ती म्हणते करते मी ट्राय. असं म्हणून ती आता पुन्हा एकदा जीवाला फोन करते. तर जीवा आता लगेचच आपला आंघोळ करून बाहेर आलेला असतो आणि त्याच्या फोनची रिंग वाजत असते. तो आता फोनकडे पाहतो तर कविराज असं नाव येतं. तेव्हा त्याला समजतं की काव्याचा फोन मला आलाय, म्हणून तो रागातच आता फोन लगेचच कट करतो. तेव्हा फोन असा कट केलेला पाहून काव्यालाच मोठा धक्का बसतो. मग आता पार्थलाच प्रश्न पडतो, हा फोन का उचलत नाहीये जीवा. मग आता लगेचच काव्या विचारते काय. तेव्हा फोन लावून तुम्ही जरा लाऊडस्पीकरवर टाकताय का, असं पार्थ विचारतो. तेव्हा काव्या आता लगेचच आता जीवाला पुन्हा एकदा कॉल करते. तेव्हा जीवाला आता खूप राग आलेला असतो. सारखाच आता फोन कट करत असतो आणि मग म्हणतो की या जीवाला झालंय काय, हा फोन का रिसीव्ह करत नाहीये. तेव्हा काव्या आता म्हणते की एखाद्या वेळी ते बाईकवर असतील किंवा जिममध्ये गेले असतील. पार्थ म्हणतो पण एखादा माणूस एवढ्या वेळा कॉल करते तर रिसीव्ह करायला नको का, कारण महत्त्वाचा सुद्धा कॉल असू शकतो ना, त्याला गांभीर्य आहे की नाही. असं म्हणून तो आता लगेचच काव्याकडे फोन मागतो. मग आता काव्या लगेचच पार्थला तो फोन देते आणि मग त्यानंतर पार्थ स्वतः आता लगेचच कॉल करतो. तेव्हा जीवा आता रागातच फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो तुला किती वेळा सांगितलंय की आता सगळं काही संपलंय, मला फोन करत जाऊ नकोस म्हणून. जीवाचा चढलेला आवाज पाहून आता लगेचच काव्या आणि पार्थला मोठा धक्काच बसतो. मग पुढे आता जीवा पुन्हा एकदा रागात म्हणतो सगळं संपलंय आता, यापुढे फोन जर केलास ना तर मग बघच. तेव्हा आता लगेचच पार्थ विचारतो जीवा तू कोणाशी बोलतोस रे नक्की. आता जीवा खूपच घाबरतो आणि धक्क्यानेच मोबाईलकडे पाहतो, पण त्यावर कविराजाचं नाव असतं. त्याला वाटतं की काव्यात समोरून फोन करतीये. मग आता लगेचच तो विचारतो दादा तू. तेव्हा पार्थ म्हणतो हो मीच आहे, पण अरे एवढा चिडून तू कोणाशी बोलत होतास जीवा, आणि सगळं संपलंय, नक्की काय संपलंय जीवा आता. तेव्हा जीवाला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. तर काव्य सुद्धा अगदी घाबरलेली असते. आता जीवाला काय उत्तर द्यावं कळत नाही. मग आता तो म्हणतो ते कार्डवाले रे, अरे त्या क्रेडिट कार्डबद्दल बोलत होतो मी, म्हणजे ते सारखे सारखे फोन करतायत ना, मग त्यांना सांगत होतो मी की आता सगळं काही संपलंय म्हणून. तरीही सतत आपले फोन करत असतात, सतत फोन करून सांगतात की आउटस्टँडिंग बॅलन्स बाकी आहे म्हणून, आणि तरीही त्यांना मी सांगतोय की सगळं संपलं आहे आता. तेव्हा काव्याला आता खूप मोठा धक्का बसतो, कारण जीवा एवढं आता अगदी तोडूनच बोलत असतो हे तिला नाही सहन होत. तेव्हा पार्थ आता म्हणतो की बरं ते ठीक आहे, पण तू एवढा चिडून बोलत नको जाऊस रे, तुझ्या तब्येतीसाठी एवढं चांगलं नाही अरे. बरं ऐक, जहागीरदार काकांना फोन करून सांग की मला ऑफिसला यायला जरा उशीर होईल. पुढे आता पार्थ म्हणतो अरे माझा फोन जरा डेड झालाय ना, म्हणून मी तुला कॉल केला. त्यावेळी जीवा म्हणतो ठीक आहे, पण कुणाचा फोन आहे हा, म्हणून तू दुसऱ्या अननोन नंबरवरून मला फोन केलास का, नक्की नंबर आहे कुणाचा. अननोन नंबर असं नाव पाहिलं ना म्हणून तुला विचारतोय. तेव्हा लगेचच आता पार्थ म्हणतो की अरे काव्याचा नंबर आहे हा, लग्नामध्ये तुम्ही एवढी तयारी केली एकत्र, मग तुम्ही एकमेकांचे नंबर नाही घेतले का. बरं असो, आता नंबर सेव्ह करून ठेव हा. मग आता जीवा म्हणतो हो करतो सेव्ह. त्यावेळी आता पार्थ म्हणतो की जहागीरदार काकांना फोन करून सांग की
की मला यायला उशीर होईल म्हणून. तेव्हा ठीक आहे असं आता जीवा म्हणतो आणि मग फोन ठेवतो. आता जीवा असं तोडून वागल्यामुळे काव्याच्या मनाची खूप घुसमट होतो. डोळ्यात आता पाणी येतं आणि तिला काय करावं हे सुचत नाही, कारण जीवा अजिबातच तिच्याबरोबर एक शब्द देखील बोलत नाही. कडे जीवाला आता आठवतं की पारदादाने सांगितलं होतं काव्याचा नंबर आहे हा, आपला कॉल झाल्यानंतर सेव्ह करून ठेव म्हणून. तेव्हा तो आता कविराज असं नाव आता लगेचच एडिट करून काव्या पार्थ देशमुख असं नाव त्यामध्ये सेव्ह करतो. आणि त्यालाही त्या गोष्टीचा आता खूप त्रास होत असतो. दुसरीकडे मिथुन हा अगदी आनंदानेच घरी येतो आणि विक्रम व त्याचबरोबर मानिनीला आवाज देत असतो. तेव्हा विक्रम बाहेर येतो आणि विचारतो, काय रे, काय झालं काय रे मिथुन? तेव्हा अगोदर बसा बरं तुम्ही असं आता लगेचच मिथुन म्हणतो. तेव्हा काय झालं काय पण असं आता विक्रम विचारतो. तेव्हा आता ते दोघेही तेथे सोफ्यावर बसतात. मग मिथुन म्हणतो, वहिनी साहेब, ओ तुम्ही जशा सांगितल्या होत्या ना तशाच बनवून आणल्या आहेत अगदी तुमच्या मुलांच्या लग्नाच्या फ्रेम. आता विक्रम आणि मानिनी हे दोघेही जीवानंदिनीचा त्याचबरोबर काव्या आणि पार्थचा फोटो पाहतात आणि त्यांना ते फोटोज खूप आवडतात. त्यावेळी आता खरंच खूप सुंदर फोटो आहेत असं मानिनी विक्रम म्हणतात. तेव्हा मानिनी म्हणते, मिथुन भाऊजी मला ना तुमचं हे काम ना खूप आवडतं. मला अगदी छोटंसं काम सांगितलं ना तरीही तुम्ही ते काम अगदी उत्तम क्वालिटीचं करता. छान झाल्या आहेत ह्या फ्रेम, आय लाईक दिस. तेव्हा मिथुन सुद्धा म्हणतो आय लाईक दिस, कारण जिथे कमी तिथे आम्ही. त्यावेळी विक्रम म्हणतो वा वा. तेव्हा तो विचारतो, काय ग मानिनी, या फ्रेम तू करून आणायला सांगितल्या का? त्यावेळी मानिनी म्हणते, हो अहो मीच करून आणायला सांगितल्या. तुम्हाला काही याचं आश्चर्य वाटतंय का? त्यानंतर मिथुन म्हणतो, सॉरी हा वहिनी साहेब, मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण तुम्ही मध्येच अशा फ्रेम का करून आणायला सांगितल्या बरं? कारण त्या चौघांनाही अजून हे लग्न तितकंसं मान्य नाही हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय ना, आणि ह्या प्रेम दाखवून त्यांना उगीच आपण पुन्हा नाराज करायचं हे योग्य आहे का सांगा बरं? आणि असं मला तरी वाटतं हा. त्यावेळी मानिनी म्हणते, हो पण सगळे काही नाराज नाही होणार. फ्रेम पाहून तुम्हाला सांगू का एक, नंदिनीला मात्र आनंद होईल आणि पार्थला बरं वाटेल. जीवाला तर अजिबात हे आवडणार नाही, पण तो काही बोलणारच नाही. आणि काव्याचं म्हणाल तर असं म्हणून सगळेजण एकमेकांकडे पाहतात. तेव्हा मिथुन म्हणतो, काव्याताई त्या जरा विस्फोटक आहेत ना, दिवाळीचा सुतळी बॉम्ब असतो ना सेम तशाच. कारण एकदा का काही सुरू झाल्या ना असं वाटतं की बॉम्ब पेटवण्या अगोदर हातातच फुटतो की काय. मिथुन रावांचं हे बोलणं ऐकून आता विक्रम मानिनी खूपच हसतात. त्यावेळी मिथुन म्हणतो, कसं आहे ना जरा जपावं लागतं त्यांना, जरा काळजी घ्यावी लागते त्यांची. मग आता मानिनी म्हणते, अहो हीच तर गंमत आहे ना, कारण हे जे काही झालंय ना ते स्वीकारायला किती वर्ष किती महिने लागतील हे तर आपल्याला माहीत नाही. अशा वेळी ती गोष्ट जर सतत अशी नजरेसमोर राहिली ना तर मग काय होतं, ती गोष्ट अगदी सवयीची होऊन जाते. आणि सवय ही प्रेमाची आणि नात्याची ही पहिली पायरी असते. यांना एकमेकांची सवय झाली ना तर बघाच तुम्ही मग आपसुकच यांची गाडी अगदी रुळावर येईल. तसं पाहिलं तर पार्थ आणि नंदिनीने सगळं काही अगदी ॲक्सेप्ट केलंच आहे, अगदी मोठ्या मनाने. हा ते दोघेही खरंच काही बोलत नाहीत आणि हे जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त काव्या आणि जीवासाठी आहे. त्यावेळी आता अरे वा, अहो मिथुन राव तुम्ही पाहिलं का बायका काय काय विचार करू शकतात ते, असं मिथुनला लगेचच विक्रम म्हणतो. आम्हाला असं साधंसुधं समजायचं नाही हा. तुला सांगू का मानिनी, अगदी योग्य विचार केलास तू, एकदमच भारी, असं म्हणून आता तो लगेचच मानिनीचं कौतुक करतो. मिथुन आता लगेचच जीवा आणि पार्थला आवाज देतो. मग आता मानिनी म्हणते, पार्थ आणि काव्या हे दोघेही तिच्या आईकडे गेले आहेत, जीवा असेल बहुतेक घरामध्ये. तेवढ्यातच आता जीवा देखील तेथे येतो. मग आता विक्रम म्हणतो, बस बस बाळा बस. तेव्हा तो आता विचारतो, काय झालं काका? मग आता मिथुन राव लगेचच तो फोटो जीवाला दाखवत म्हणतात की हे बघ, तुझ्या रूममध्ये लावण्यासाठी एक सॉलिड गोष्ट घेऊन आलोय बघ. तेव्हा तो लगेचच आता जीवाच्या हातात नंदिनीन त्याच्या लग्नाचा फोटो देतो. तेव्हा तो फोटो पाहून आता जीवालाच धक्का बसतो, पण तो आता चिडत नाही आणि मग म्हणतो की ठीक आहे. नंतर आता जीवा म्हणतो, आता ही आहे ना फ्रेम ती तुझ्या खोलीत ठेवायची. तेवढ्यातच आता पार्थ आणि काव्या हे दोघेही तेथे येतात. तेव्हा लगेचच आता मिथुन म्हणतो, या 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 पार्थ शेठ या. त्यावेळी विक्रम म्हणतो, ये ग काव्या ये.
तेव्हा काव्या आता म्हणते मी आलेच असं म्हणून ती आतमध्ये जाते. तर पार्थ हा तेथे बसतो. तेव्हा तुमच्या खोलीत लावण्यासाठी एक कमाल वस्तू आणलेली आहे असं मिथून म्हणतो आणि लगेचच पार्थकडे काव्यान त्याचा फ्रेम देतो. तेव्हा जीवा आता पार्थकडे पाहतच राहतो, कारण पार्थ बरोबर आता काव्याचा फोटो असतो. मिथून म्हणतो आय लाईक दिस, यू लाईक दिस. त्यावेळी पार्थ काहीच बोलत नाही. तर आता तो म्हणतो चांगली आहे. मग आता जीवा धक्क्यानेच पार्थकडे पाहतो. त्यानंतर विक्रम म्हणतो हे पहा पार्थ आणि जीवा, या फ्रेमना खास तुमच्यासाठी बनवून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला समजलं का? आता आपापल्या रूम्समध्ये या फ्रेम ठेवायच्यात. त्यानंतर आता विक्रम आठवण सांगू लागतो मानिनी, अगं तुला आठवतंय का आपल्या वेळी त्या सुभाष फोटो स्टुडिओमध्ये गेलो होतो आणि फोटो काढून घेतला होता आणि फ्रेम करून सुद्धा लावला होता. तेव्हा मिथून म्हणतो दादा, अहो आमच्या लग्नानंतर आमच्या दोघांना सुद्धा तुम्ही तेथेच पाठवलं होतं. तेव्हा विक्रम म्हणतो अरे वा, मलाच आठवत नाही, तुम्ही सुद्धा तिथेच गेले होतात ना सुभाष फोटो स्टुडिओमध्ये. तेव्हा मानिनी म्हणते हो बरोबर आहे. मग आता विक्रम पुन्हा एकदा जीवान पार्थला सांगतो की आता तुमच्यासाठी खास बनवून घेतलेल्या आहेत या फ्रेम्स, त्यामुळे आपापल्या रूममध्ये ठेवायच्या. तेव्हा जीवाला या गोष्टीचा आता खूप राग येतो आणि तो रागातच पार्थकडे पाहत असतो. पार्थ आता हो म्हणतो आणि त्याची नजर जीवावर पडते. तेव्हा तर तो एकदमच गप्प होतो. त्यानंतर जीवा म्हणतो येतो असं म्हणून तो आता रूममध्ये जायला निघतो. त्या पाठोपाठ पार्थ सुद्धा जातो. मग त्यावेळी विक्रम आता लगेचच मिथून आणि मानिनीला म्हणतो जीवाला ना फारसं काही आवडलेलं दिसत नाहीये. मग आता मानिनी समजावते, अहो ठीक आहे ना, असा आनंद होऊन लगेच काय उड्या मारायला लागणार आहेत का आपली मुलं? थांबा, थोडं थांबा, जरा सबुरीने घ्या, सगळं होईल व्यवस्थित. मग आता विक्रम म्हणतो कसं आहे ना, आपला मान ठेवायचा म्हणून मुलं ना असं वागतात. हातात फ्रेम घेतली त्यांनी एवढंच, बाकी काही नाही. तेव्हा मानिनी म्हणते होईल हो, सगळं नीट होईल. अहो आता तर कुठे लग्न झाली आहेत आणि लग्नानंतर प्रेम सुद्धा होईलच की. आता इकडे पार्थ हा रूममध्ये येतो आणि त्या दोघांच्या फोटोकडे पाहतच राहतो. त्यामध्ये काव्याचा फोटो थोडासा असा रागीट असतो, तरीही पार्थ अगदी प्रेमानेच त्याच्याकडे पाहतो. आणि मग नंतर त्याच्या डोक्यात विचार येतो की काव्याला दाखवू का ही फ्रेम मी? तो आता काव्याला आवाज देणारच असतो. तेवढ्यातच तो पुन्हा आता शब्द मागे घेतो आणि म्हणतो नाही तर नकोच, कारण त्या उगीच चिडतील. मग आता तेथेच तो टेबलवर तो फोटो ठेवून देतो. तिकडे जीवा सुद्धा आता ती लग्नाची फोटो फ्रेम हातात घेतो आणि त्या फोटोकडे खूप वेळ असा पाहतच राहतो. पण त्याला ते काही एवढं आवडलेलं नसतं, परंतु नाईलाजाने त्याला ती फ्रेम तेथे टेबलवर ठेवावी लागते. इकडे आता काव्या लगेचच रूममध्ये येते, कारण ती फ्रेश व्हायला आतमध्ये गेलेली असते. त्यानंतर काव्या बाहेर आल्याबरोबर मोबाईलमध्ये पाहते. तर तिला आता आठवतं पार्थने सांगितलं होतं की जीवाला फोन लावायचा आहे. मग आता जीविका हे नाव मी त्यावेळीच आता एडिट केलं होतं. मग आता काव्याला ते आठवल्यानंतर लगेचच खूप वाईट वाटतं आणि जीवाची एका क्षणातच आठवण येते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि काव्या व जीवा हे नाव आम्ही एकत्र करून जीविका असं नाव तयार केलं होतं दोघांनी मिळून. तुझ्याबरोबर आयुष्यभरासाठी नाव जोडायची मी स्वप्नसुद्धा पाहिली होती, पण नियतीने काय केलं तर अगोदरच तुझ्यापासून दूर केलं जीवा, असं काव्या आता म्हणते. आता तुझ्या नावाशी जोडलेल्या या आठवणी सुद्धा अगदी पुसून टाकाव्या लागणार, असं म्हणून ती आता खूप रडू लागते. तिला जीवाची सतत आठवण. तर समोरच रडत असताना तिचं लक्ष आता टेबलकडे जातं. तर पार्थचा तिचा फोटो लग्नाचा तेथे ठेवलेला असतो. तेव्हा तो फोटो पाहून तिला आता धक्काच बसतो. तेव्हा तो फोटो लगेचच ती आता हातात घेते आणि रागातच त्याच्याकडे पाहत म्हणते की काय वेडेपणा आहे हा, या लोकांना काही शांतपणे घरात बसवत नाही का? तेव्हा ती फोटो असा उलटाच ठेवते. मग आता काव्याला खूप राग आलेला असतो आणि घरातल्या माणसांचा सुद्धा. तर आता दुसरीकडे जीवाची सुद्धा तशीच, जीवाला सुद्धा काय करू आणि काय नको असं होत असतं. तेव्हा जी फोटो फ्रेम असते ना, तो ती उलटीच ठेवतो, त्याच्याकडे पाहतो आणि मग त्यानंतर लगेचच तेथून बाहेर पडतो. त्यानंतर काव्या आता किचनमध्ये येते आणि तेथे आल्यानंतर राग व्यक्त करत असते. तिला काय करावं सुचत नसतं. तेव्हा ती आता गॅस ऑन करून त्याच्यावर एक पातेलं ठेवते. तिला आता कॉफी बनवायची असते. तेवढ्यातच रम्या आता तेथे येते आणि विचारते काय ग काव्या, काय झालं तुला एवढं चिडायला? नक्की काय झालं ते तरी सांग. अगं हे बघ, तू मला सांगू शकतेस नक्की काय झालंय तुला, असं ती पुन्हा पुन्हा विचारू लागते. परंतु काव्या ही तिच्यावर चिडूनच पाहते. मग त्यानंतर रम्या म्हणते अगं दुःख शेअर केल्याने कमी होतं असं म्हणतात ना, म्हणून मी तुला म्हणते की सांग मला नक्की काय झालंय. तेव्हा तू ब्लॅक कॉफी करतेस का? ठीक आहे,
अगं ब्लॅक कॉफी ना खरंच खूप बोरिंग असते, मग मी तुझ्यासाठी रम्या स्पेशल सिनेमन कॉफी बनवून देऊ का, असं आता ती मुद्दामच काव्याला विचारते. कारण ती सिनेमन कॉफी ही पार्थच्या आवडीची असते आणि म्हणूनच ती मुद्दाम आता काव्याला विचारत असते, देऊ का तुला बनवून ही कॉफी मी. तर आता मुद्दामच ती म्हणते की पार्थला खूप आवडते ही सिनेमन कॉफी. ही रागातच तिच्याकडे पाहू लागते. त्यावेळी आता रम्या पुन्हा एकदा शांतपणे तिला समजावू लागते. अगं काय झालं सांग ना, तुला एवढा राग कसला आलाय ते तरी अगं सांग मला, म्हणजे कळेल ना तुला नक्की राग कसला येतोय कसला नाही. तू बोलली नाही तर कसं समजेल ग मला काव्या, आणि तुझी काळजी वाटते ना म्हणूनच विचारलं अगं मी तुला. काव्या रागातच तिच्याकडे पाहू लागते आणि मग त्यानंतर रम्या म्हणते, हे बघ काव्या, आपल्या वयामध्ये ना जास्त अंतर नाहीये अगं, सो तू तुझे प्रॉब्लेम माझ्याबरोबर शेअर करू शकतेस अगं मला ना तुझी तू मोठी बहीण समज. तेव्हा काव्या आता खूपच चिडते आणि रागातच विचारते, का समजू मी तुला माझी मोठी बहीण, सांग बरं का समजू, आणि गरज काय आहे या नात्यांची, जी नाती एक्झिस्टच करत नाही ती नाती जोडायला येऊ नकोस रम्या तू माझ्याबरोबर, असं काव्या आता रम्याला चांगलीच म्हणून धडा शिकवते. मग रम्याचा आता कचरा करतच काव्या म्हणते की आहे ना मला एक मोठी बहीण आणि ती ना लाखात एक आहे आणि ती तुझ्यापेक्षा ना 10 पटीने अगदी चांगलीच आहे आणि तू ना अशी खोटी काळजी दाखवणं ना पूर्णपणे बंदच करून टाका रम्या आता. अगं तुझी काळजी सुद्धा ना या ब्लॅक कॉफी सारखी आहे रम्या, अगदी बेचव, समजलं, असं म्हणून ती रम्याचा चांगलाच अपमान करते. तर काव्या रागाच्या भरात आता त्या पातेल्याला हात लावते तर लगेचच आता तिचा हातच भासतो, ती ओरडते. मग रम्या म्हणते, काव्या अगं जरा जपून हळूच, भाजलं ना तुला, थांब हा मी तुझ्यासाठी थंड पाणी घेऊन येते. तेव्हा काव्या म्हणते, अगं काही गरज नाहीये, तू जा बरं इथून. आता काव्याच्या मोबाईलवर आता कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा रम्या म्हणते, अगं तुझा फोन वाजतोय बघ, फोनची रिंग वाजतीये, कुणाचा तरी फोन आलाय तुला, असं म्हणून ती फोन हातात घेते आणि कुणाचा फोन आहे हे चेक करत असते. तेव्हा काव्या आता तिच्यावर खूपच चिडते आणि म्हणते, काय ज्या फोनकडे बघण्याची. मग आता ती म्हणते, अगं वाजत होता फोनची रिंग. त्यावेळी काव्या म्हणते, अगं गरजच नाही ना, पण माझा फोन आहे ना, मी बघेन ना, तुला काय करायचंय, अजिबात माझ्या कोणत्याही गोष्टींना हात लावायचा नाही. तेव्हा रम्या म्हणते, अगं कामात होतीस तू, तुला भाजलं म्हणून म्हटलं की तुझ्याकडे द्यावा फोन. तेव्हा काव्या रागातच म्हणते, तुझ्या या मेहरबानीची ना खरंच काही गरज नाही. आता मी तुला शेवटचं सांगते, माझ्यापासनं आणि माझ्या फोनपासनं सुद्धा अगदी लांबच राहायचं, समजलं, आणि मी तुला लास्ट वॉर्निंग देते हा रम्या, असं म्हणून आता काव्या पुन्हा भडकते आणि माझ्या फोनला अजिबातच हात लावायचा नाही असंही म्हणते. हात आता भाजलेला असतो. त्याच वेळी काव्या तशीच ब्लॅक कॉफी आता मगामध्ये घेते आणि फोन घेऊन लगेचच तेथून जाते. तेव्हा आता काव्या तिथून गेल्यानंतर रम्या लगेचच मनात विचार करू लागते, काय बिंडोक आहे काही, फोनवरून एवढा तमाशा, मी ना साधा फोन तर घेतला होता आणि इतकं चिडावं असं काही आहे का हिच्या फोनमध्ये, असा रम्या आता सततच विचार करू लागते. मग आता नक्की काय असेल हिच्या फोनमध्ये असा विचार करत करत बाहेर जायला निघते. तर इकडे नंदिनी आता आपल्या रूममध्ये येते. आल्यानंतर ती जरा थकलेलीच असते, कारण ती आता आनंद निवासमधून घरी आलेली असते. तेव्हा ती समोर पाहते तर तेथे तिच्या आणि जीवाच्या लग्नाची फोटो फ्रेम असते. ती फोटो फ्रेम आता उलटी असते, तर नंदिनी ती आता सरळ करते आणि लगेच तिच्याकडे खूप वेळ पाहू लागते आणि मग म्हणते की किती छान फोटो आहे आणि इतके दिवस ना मी या रूममध्ये येते, पण असं काहीतरी मिसिंग असल्यासारखं नेहमी वाटायचं मला, पण आज जे काही हे मिसिंग आहे ना ते या फोटो फ्रेमने अगदी भरूनच काढलं आणि छान वाटतोय हा फोटो. कुणी आणली असेल ही फोटो फ्रेम, असं म्हणून ती फोटो आता तो सरळ ठेवते आणि लगेचच हसत तेथून जाते. तर इकडे पार्थ हा रूममध्ये असतो. तेव्हा तो आता फोटो फ्रेमकडे पाहतो, पण ती फोटो फ्रेम ही उलटी असते. असं म्हणून तो पुन्हा ती फ्रेम आता सरळ करून ठेवतो. त्याला वाटतं की पडली असेल एखाद्या वेळी. त्यानंतर आता इकडे पार्थ हा आपलं पुस्तक घेतो आणि बाहेर वाचण्यासाठी चाललेला असतो. तेवढ्यातच आता काव्या ही कॉफी घेऊन रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर आता ती फोटो फ्रेम पुन्हा एकदा ती सरळ पाहते. तर आता तिला खूपच राग येतो आणि रागातच ती म्हणते की बापरे, काय करावं ना या लोकांचं कळतच नाही, मी ही फोटो फ्रेम सारखी उलटी करून ठेवते आणि सारखं सारखं कुणीतरी येतंय आणि अशी सरळ करून ठेवते, का करत असतील असं, असं म्हणून ती खूपच चिडते. मग त्यावेळी आता ती पार्थला जोरात आवाज देऊ लागते. तेव्हा आता काव्याला काय झालं हे ऐकून आता घरातील सर्वजण म्हणजे नंदिनी, जीवा, विक्रम, वसू, मंजू हे सर्वच तिच्या रूममध्ये येतात. त्यावेळी काव्य म्हणते, पार्थ
मी ही फोटो फ्रेम उलटी करून सारखी सारखी सरळ कोण करतं सांगा बरं. त्यावेळी आता पार्थ म्हणतो जरा हळू. मग आता काय हळू, मला नाही आवडत तुम्हाला माहिती आहे ना. काय चाललंय का या घरामध्ये. हे लादलेलं लग्न आहे माझ्यावर आणि कुठलेही लादलेलं नातं असं टिकून राहत नाही. एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हा सर्वांना. असं म्हणून ती आता खूपच भडकते आणि सगळ्यांकडे रागात पाहते. तेव्हा सर्वजण आता काव्याकडे पाहतात. तर काव्याच्या मनाची घालमेल जीवाला समजत असते, परंतु त्याचा इगो हर्ट झाल्यामुळे तो तिच्याबरोबर कोणताही संबंध ठेवायला तयार नसतो आणि म्हणूनच तो गप्प बसतो. तर आता नंदिनी जरा रागातच काव्याकडे पाहते आणि विचार करते की काव्य अशी घरातील माणसांना सारखी सारखी का दुखवत असेल, मला कळतच नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्य आता विचारते कुणी आणली ही फ्रेम. तेव्हा मिथुन राव म्हणतात की मीच घेऊन आलो ती फ्रेम. मग मानिनी म्हणते या फ्रेम्सना मीच त्यांना आणायला सांगितल्या होत्या. तेव्हा काव्य आता रडते आणि म्हणते मानिनी काकू, आहात ना तुम्ही समजूतदार, मग का नाही समजूत काढत आहात तुम्ही स्वतःची आणि घरच्यांची सुद्धा. तेव्हा नंदिनी पुढे येत विचारते काव्य काय चाललंय हे. सासूबाई आहेत ना त्या आपल्या, आपण एखाद्याशी सहमत नाही आहोत म्हणून त्याचा अपमान करायचा हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी मोठी बहीण आहे तुझी आणि जिथे जिथे तू चुकशील ना तिथे तिथे मी तुला तुझी चूक दाखवेल नक्कीच. असं म्हणून आता नंदिनी भडकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.